श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांनी मुले मुली यांच्या शिक्षणाची सोय असावी यासाठी नूतन विदर्भ शिक्षण संस्थेची स्थापना केली। या अंतर्गत जोग चौकात मुलींसाठी नूतन कन्या शाळा व मुलांसाठी न्यू हायस्कूल मेन शाळा स्थापना करण्यात आली। या शाळेने शतकापूर्ती केली आहे। नूतन कन्या शाळेच्या वतीने 29 डिसेंबरला शतकापूर्ती वाटचाल स्नेहभट आयोजित करण्यात आली आहे। तसेच न्यू हायस्कूल मेनच्या शतकपूर्तीनिमित्त शब्दार्थी विशेष अंकाचं विमोचन केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येते। या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट करण्यात आली। या पत्रकार परिषदेला डॉक्टर माया शिरोळकर, डॉक्टर सुभाष कसबेकर, प्राध्यापक किशोर नवसाळकर, निनाद सोमन, डॉक्टर अविनाश मोहरील, अनंत निंबोळे, वर्षा जसबंसी सह अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी अनंत मधुकरराव निंबोळे, मुख्याध्यापक न्यू हायस्कूल मेन। 27 डिसेंबर 2024 रोजी शताब्दी वर्ष समारोप कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला माननीय नितीनजी गडकरी, केंद्रीय सडक परिवहन मंत्री उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाकरिता माजी विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रित केलेले आहे। बाहेरगावावरून आणि विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी हजारोच्या संख्येने येण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यानिमित्त उद्घाटन कार्यक्रमामध्ये एक शाळेची वार्षिक विशेषांक आम्ही काढलेला आहे। तर त्याचं विमोचन गडकरी साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर दुपारी माजी विद्यार्थ्यांचा एक शाम पुराने दोस्तों के नाम हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे व सहभोजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा सर्व माजी विद्यार्थ्यांना, माजी शिक्षकांना आमंत्रित करत आहोत की त्यांनी या कार्यक्रमाला यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद स्वीकारावा, आमचा आनंद द्विगुणित करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। नमस्कार, मी जयश्री संजय पांडे, मुख्याध्यापिका नूतन कन्या शाळा अमरावती। 29 डिसेंबर 2024 रोजी आमच्या शाळेने माजी विद्यार्थिनींचा एक मेळावा आयोजित केलेला आहे। कारण असं आहे की आमची शाळा शतकपूर्तीकडे वाटचाल करते आहे। येत्या काही वर्षात आमची शाळा 100 वर्ष पूर्ण करणार आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही 29 डिसेंबरला स्नेहभेटीचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अंतर्गत आमच्या शाळेमध्ये आम्ही ज्या विविध लॅब तयार केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आमच्या शाळेमध्ये एक स्मार्ट रूम तयार होते आहे, बायोलॅब तयार होते आहे, लायब्ररी तयार होते आहे आणि या सगळ्यांचं उद्घाटन आम्ही करणार आहे। हा सगळा कार्यक्रम 9 ते 11 या वेळात होणार आहे। त्यानंतर मुख्य आकर्षण म्हणजे 10 ते 1 या वेळामध्ये आम्ही माजी विद्यार्थिनींची शाळा आयोजित केलेली आहे आणि या शाळेसाठी माजी शिक्षकसुद्धा उपस्थित राहणार आहे आणि ते माजी शिक्षक सर्व विद्यार्थिनींची काही वेळाचे पिरियड्स घेणार आहे आणि ज्या माजी विद्यार्थिनींनी आधी जे सोनेरी क्षण अनुभवलेले आहेत त्या क्षणांचा परत आनंद त्यांना घेता येणार आहे। त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी बहुमेय रंजनाचा कार्यक्रमही आम्ही आयोजित केलेला आहे। हा सगळा कार्यक्रम माजी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत होणार आहे। तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त माजी विद्यार्थिनींनी हजर राहावं अशी मी सर्वांना विनंती करते। उद्घाटन कोणाचे असते? या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार सौ सुलभा खोडके यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीसुद्धा आहेत।